कधी असं वाटलं का की स्वामी तुम्हाला सोडून गेले आहेत? तुम्ही प्रार्थना करता पण काही होत नाही, तुम्ही मनात बोलता पण कोणी ऐकतच नाही. आणि एक वेळ अशी येते की मनातून एकच प्रश्न येतो, स्वामी तुम्ही कुठे आहात? जीवन कधी कधी इतकं कठीण होतं की सगळं सोडून द्यावंसं वाटतं. घरातील प्रॉब्लेम, पैशांची टेन्शन, जिथे समजून घेणं पाहिजे तिथूनच दुःख मिळतं. रात्री झोप येत नाही, मन भरून येतं, डोळ्यातून अश्रू येतात. तुम्हालाही असं वाटलं आहे का? एक वेळ अशी येते की तुम्ही विचारता, स्वामी मला बघत नाही का? मी इतकं का भोगतोय? तुम्ही रोज स्वामीचं नाव घेता, प्रार्थना करता, मंदिरात जाता, पण जे पाहिजे ते होत नाही. आणि त्यावेळी तुमचं मन हळूहळू तुटायला लागतं. मनात शंका येतात, स्वामी आहेत का खरंच, की मी फक्त माझ्या मनाला समजावत आहे? पण ऐका, हे विचार येणं तुमची चूक नाही, हे तुमच्या दुःखाचं वजन आहे. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी कधीही तुम्हाला सोडत नाहीत, कधीच नाही. तुम्ही जरी त्यांना विसरलात तरी ते तुम्हाला कधीच विसरत नाहीत. तुम्ही रडत असता, ते तुमच्या जवळच असतात. फरक फक्त एवढाच आहे की आपल्याला ते दिसत नाहीत. जेव्हा तुम्ही एकटे असता आणि कोणीच तुमच्या जवळ नसतं, तेव्हाही तुम्ही एकटे नसता. स्वामी तुमच्यासोबत असतात, शांतपणे, न बोलता. ते तुमचा प्रत्येक अश्रू पाहतात, तुमचं प्रत्येक दुःख जाणतात. कधी कधी ते मदत करतात, पण आपल्याला ते समजत नाही, कारण सगळं योग्य वेळेनुसार होतं. तुम्ही कधी प्रार्थना केली आणि उत्तर मिळालं नाही असं वाटलं? पण खरंच उत्तर मिळालं नव्हतं का? की आपल्याला ते ओळखता आलं नाही? कधी कधी स्वामी नाही म्हणत नाहीत, ते फक्त थांब म्हणतात. आणि हा थांब खूप कठीण असतो, पण याच काळात तुम्ही मजबूत होता. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते काहीही उगाच नाही. प्रत्येक गोष्ट स्वामी पाहत आहेत, सगळं त्यांच्या नियंत्रणात आहे. तुम्ही फक्त एक काम करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. जग सगळं सोडून जाईल, पण स्वामी कधीच नाही. आता थोडं मन शांत करा, डोळे बंद करा आणि स्वामींचा विचार करा. तुम्हाला आतून एक आवाज येईल, मी इथेच आहे. हा आवाज तुमचा नाही, हा स्वामींचा संकेत आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य थांबून गेलं आहे, जिथे आपण आहोत तिथून पुढे काहीच दिसत नाही. सगळं अंधार, सगळं शांत, आणि मनात फक्त एकच भावना, थकलो आहोत आपण. पण हाच तो क्षण असतो जिथे स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. ते पाहत असतात की तुम्ही हार मानता का, की अजूनही त्यांच्यावर विश्वास ठेवता. कारण खरी भक्ती तेव्हाच दिसते जेव्हा काहीच हातात नसतं, आणि तरीही आपण म्हणतो, स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की सगळ्यात कठीण वेळेतच तुम्ही सर्वात जास्त प्रार्थना करता? कारण दुःख आपल्याला स्वामींच्या जवळ नेतं, दुःख आपल्याला नम्र बनवतं, आणि दुःखच आपल्याला खरी वाट दाखवतं. म्हणूनच कधीही तुमच्या दुःखाला शाप समजू नका, तो स्वामींचा आशीर्वाद असू शकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी कधीही उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ येईपर्यंत थांबतात. तुम्हाला वाटतं, इतका वेळ का लागतोय? पण स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे. तुम्ही आज जे सहन करता आहात त्याचा अर्थ उद्या समजणार आहे. आणि हो, कधी कधी उत्तर प्रार्थनेत मिळत नाही, ते आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये मिळतं. कोणीतरी अचानक मदतीला येतं, एखादी संधी मिळते, किंवा अचानक मन शांत होतं. हे सगळं योगायोग नाही, हे स्वामींचेच संकेत असतात. तुम्ही फक्त एक काम करा, आजपासून स्वतःवर आणि स्वामींवर शंका घेणं बंद करा. कारण शंका मनाला कमकुवत करते आणि विश्वास मनाला शक्ती देतो. तुम्ही जिंकाल, तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडाल. कारण तुमच्या मागे स्वामी उभे आहेत, आणि ज्याच्या मागे स्वामी असतात त्याला कोणी हरवू शकत नाही. जर आज तुम्ही दुःखात असाल तर हे लक्षात ठेवा, ही तुमच्या आयुष्याची शेवट नाही, ही एक नवीन सुरुवात आहे. स्वामी तुमचं आयुष्य बदलणार आहेत, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. फक्त थांबा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आज एकदा मनापासून डोळे बंद करा आणि हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि बघा, तुमच्या मनात एक वेगळी शांतता येईल. तुमचं दुःख हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला जाणवेल की स्वामी कधीच तुम्हाला सोडून गेले नव्हते. ते कायम तुमच्या सोबत होते, आहेत आणि राहतील. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज या शब्दांची गरज आहे.